नमस्कार मंडळी, मी ज्योतिषाचार्य धनंजय सर. मानवी जीवनावर ग्रहमानाचा, आपल्या अवतीभोवती पृथ्वीच्या असणाऱ्या ग्रहांचा कशा पद्धतीनं परिणाम होतो आणि रिअली परिणाम होतो की नाही, या बाबतीत मी तुम्हाला एक दोन उदाहरणं देतो. सायंटिफिकली ग्रहांचा परिणाम होण्याचं कारण म्हणजे ग्रहांवरून येणारे प्रकाश किरण, रेडिएशन. त्यांचं प्रत्येक ग्रहाला एक रासायनिक गुणधर्म आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट खनिज तत्व अशी काही दडलेली आहेत. आणि एक उदाहरण सांगतो तुम्हाला, जसं की सूर्य याची जी सकाळच्या कोवळ्या उन्हामधल्या किरणांमध्ये आपल्या सर्वांना एक नॉर्मल गोष्ट माहीत आहे की त्याच्यामध्ये डी जीवनसत्व आहे. जर कोवळ्या उन्हामध्ये बसलं तर ते डी जीवनसत्व आपल्याला मिळतं आणि त्याच्यामुळं आपल्याला हाडांचं असेल, दातांचे असेल, कॅल्शियमची झीज आपली भरून निघते. याचा अर्थ काय झाला की त्या किरणांमध्ये डी जीवनसत्व हा घटक आहे की ज्याच्यापासून आपले हाडं आणि कॅल्शियम तयार होतात. परंतु प्रकाशात जर आपण पाहिलं तर ते आपल्याला तिथं कॅल्शियम दिसत नाही, हाडं दिसत नाही. परंतु आपलं शरीर ते काय करतं आहे की त्याला ॲब्सॉर्ब करतं आणि त्या किरणांमध्ये जे मटेरियल आहे ते सगळं ॲब्सॉर्ब करून आपल्या शरीराला ते पुरवलं जातं. मग आता आपल्याला माहीत आहे डी जीवनसत्व आहे, फक्त त्यात डी जीवनसत्वच आहे असा काही विषय नाही, त्याच्यात अनेक घटक आहेत. उदाहरणार्थ विज्ञानमध्ये तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, प्रकाश संश्लेषणची. प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया कशी आहे की वनस्पतीच्या पानांवर प्रकाश पडल्यानंतर वनस्पतीच्या पानांमधील हरितलवक जे असतं ते त्या प्रकाशाचं, प्रकाश ऊर्जेचं, त्या सौर ऊर्जेचं एक रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये करतं, अन्नामध्ये करतं, स्टार्चमध्ये करतं. मग तुम्ही पाहिलं असेल की एकाच जमिनीवर एकाच ठिकाणी चक्कू आहे, आंबा आहे, पेरू आहे आणि सूर्यप्रकाशातून त्याच्यामुळं तयार झालेलं स्टार्च ते फळ. मग प्रत्येकातले घटक वेगळे आहेत. हे घटक आले कुठून तर सूर्यप्रकाशातून आले. याचा अर्थ सूर्यप्रकाशात मानवाला माहीत नसणारे सुद्धा अनेक घटक आहेत. आणि इतके जे की पृथ्वीला सहन होईल इतक्या प्रमाणात ते आपल्याकडे येतात त्या ओझोन वायूमुळं. त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यातले जे घटक आहेत, जे हानिकारक आहेत, ते येत नाही. मग आता एक दुसरी गोष्ट की जर त्या फोटोसिंथेसिसमधून जे येणारं सौर ऊर्जेचं रूपांतर होऊन जे आपल्याकडे स्टार्च आले ते आपण खातो, याचा अर्थ काय झाला, आपण तो प्रकाश खातो एका अर्थी. आणि त्या अन्नापासून म्हणजेच त्या प्रकाशापासून आपलं हाड, मांस, रक्त, वीर्य, पूर्ण शरीराचं सर्व घटक तयार होतात त्या अन्नापासून. आणि याचा अर्थ आपण एक प्रकाश आहोत, सौर ऊर्जा आहोत. आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो त्यावेळेला ती कोवळी बॉडी शरीराच्या बाहेर आल्यानंतर जे त्याच्यावर रेज पडणार आहे त्या रेजमधला त्या घटकांचा, त्या रासायनिक तत्वांचा त्या व्यक्तीवर परिणाम होणार. जसं सूर्याच्या किरणांमध्ये घटक आहेत तसेच इतर ग्रहांच्या पृष्ठभागावर सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर त्याच्यातून परावर्तन होऊन जे आपल्याकडे येणार किरणं आहेत त्या किरणांमध्ये त्या ग्रहांच्या गुणधर्माचं त्यात ते किरणं मिसळली जातात. आणि ज्या वेळेला आपला जन्म होतो त्यावेळेला ही कुंडली म्हणजे तो दिवस, ती वेळ आणि ते स्थान या ठिकाणावरून अवकाशात मध्ये पाहत असताना ग्रह कोणत्या ठिकाणी उपस्थित आहेत, कोणत्या जागेवरून, कोणत्या लोकेशनवरून त्यांची रेज येत आहे, हे
त्या कुंडलीचा फोटो असतो. कुंडली म्हणजे त्या अवकाशाचा एक फोटो आहे. अवकाश हे गोल आहे, परंतु ते कागदावर मांडत असताना गोल चेंडूसारखा अवकाश मांडता येणार नाही, म्हणून ते एक प्रतल स्वरूपात मांडलेलं आहे. आणि त्याला 12 कट्स दिलेले आहेत, 12 त्याचे विभाग केलेले आहेत, तुकडे केलेले आहेत. आणि एक घर, एक विभाग हा 30 अंशाचा आहे आणि 12 घरं. मग 30 अंश आणि 12 म्हणजे 12 × 36 आणि टोटल किती झाले 360 अंश, म्हणजे पूर्ण गोल झाला आहे 360 अंशाचा. मग किरणं त्या ग्रहांची मानवापर्यंत पोहोचत असताना, जर उगवत्या सूर्याचे एक उदाहरण घेऊ, ती पोहोचत असतील तर ते 180च्या कोनामधनं आल्यासारखे असतील. परंतु तोच सूर्य किंवा इतर ग्रह जर सेम डोक्यावर असतील तर त्याची जी येणारी किरणं आहेत ती थेट 90 डिग्रीजमध्ये पडणारी आहेत. जसं कोवळ्या उन्हाचा प्रकाशाचा जो परिणाम आहे तो दुपारी 12 वाजता सूर्य डोक्यावरून किंवा ग्रह डोक्यावरून प्रकाश झोत देत असताना, त्याचं रेडिएशन होत असताना त्या दोन्हीमध्ये डिफरन्स असणार आहे. आणि हा डिफरन्स ओळखण्यासाठी, त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी, त्याच्यातले नेमके गुणधर्म किती प्रमाणात, कशा प्रमाणात आणि काय आहे हे ओळखण्यासाठी या कुंडलीचा आपल्याला उपयोग होतो. की तो नकाशा दाखवला जातो, कोणता ग्रह डोक्यावर आहे, कोणता म्हणजे अवकाशात आहे, कोणता पाताळात आहे, कोणता समोर आहे, किती डिग्रीमधून त्याची किरणं आली. आणि एकमेकांच्या किरणांचं एकमेकासोबत परावर्तन, आवर्तन जे काय झालं, एक जे मिक्सिंग झालं त्या सर्वांचं, त्याचं कॉम्बिनेशन होऊन त्याचं पूर्ण एकंदरीत मिळून काय परिणाम झाला. उदाहरणार्थ लाल कलर हिरवा कलर मिक्स केला तर एक वेगळा कलर होतो. तसं रवीची काय किरणं असतील, चंद्राची काय असतील, शनीची काय असतील, ह्यांचं कोणाकोणासोबत कशा पद्धतीने मिसळले. आणि मग ह्या सगळ्यांचं एक कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतं. आणि त्यानुसार माणूस कसा असेल, त्याचं आयुष्य कसं असेल, ते 12 विभाग म्हणजे त्या जीवनाचे 12 विभाग आहेत, त्याची आर्थिक परिस्थिती कशी असेल, त्याचं शिक्षण कसं असेल, त्याचे नातेवाईक कसे असतील, त्याला शत्रू कसे असतील, त्याला मित्र कसे असतील, त्याला संतती कशा प्रकारची असेल, त्याला मातृसुख किती असेल, पितृसुख किती असेल, जमीन जायदाद इस्टेट याचं त्याला किती सुख असेल, रोग त्याला कोणते असू शकतात, त्याचा मृत्यू कशा पद्धतीचा असू शकतो, अपघात असेल, रोग असेल, किंवा शांतपणे समाधीस्थ एखाद्याचा मृत्यू असेल, त्याचं भाग्य त्याला किती साथ देत आहे, त्याचं कर्म कसं आहे, तो कर्म कशा पद्धतीचं करणार आहे, त्याच्या हातून कर्म काय होणार आहे, त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येऊ शकते, त्याला लाभ कुठले होऊ शकतात, अचानक धन लाभ काय होऊ शकतो का, कर्ज काय त्याचं होऊ शकतं का, कर्जातून त्याची उन्नती होऊ शकते का कर्जातून त्याला आत्महत्या करायची वेळ येऊ शकते. त्याच्या ह्या साऱ्या गोष्टी त्याला सोडवण्यासाठी मूळ त्याच्याकडं एनर्जी किती आहे. मूळ मुद्दा काय आहे की त्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थान तनुस्थान हे मेन स्थान आहे. ते जर पॉवरफुल असेल, त्याला जर एनर्जी पॉझिटिव्हिटी जास्त असेल, तर त्याच्या जीवनामध्ये हे जे बाकीचे येणारे प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला सडेतोड पर्याय काढणे, उत्तर काढणे, त्यातून त्याने प्रगती करणे, त्याच्यावर मात करणे आणि एक पॉझिटिव्हली सक्सेस, निगेटिव्हली पण सक्सेस असू शकतं, ते नाही, ते पण काय कसं असतं, पॉझिटिव्हली कसं असतं आणि कोणत्या मार्गाने काय करायला पाहिजे, त्याला त्यात किती यश येऊ शकतं. आणि येत नसेल तर त्याच्यासाठी ह्या ग्रहांच्या रेडिएशनचं जे कॉम्बिनेशन झाले त्याच्यामध्ये आपल्याला काही कमी पडलेले रेज कसे वाढवता येतील. चला एक साधा सोपा आणि शास्त्रीय पद्धतीनं एक उपाय आहे. तो म्हणजे ज्या ग्रहांची किरणं कमी पडतात त्या ग्रहाचं एखादं रत्न वापरणे. मग रत्नच का वापरायचं, तर त्याला एक कारण आहे. असं शास्त्रीय दृष्ट्या संशोधन करून फार प्राचीन काळापासून आता सध्याला सुद्धा युरोपमध्ये सुद्धा ऑल पृथ्वीवर याच्यावर संशोधन करून त्यांनी ते रत्न त्या ग्रहासाठी निवडलं. उदाहरणार्थ आपण एक घेऊया माणिक, आणि माणिक हे आहे रवी ग्रहासाठी. तर काय होईल, माणिक काय काम करतं, तर रवीची किरणं
रवी फक्त रवी या ग्रहाची किंवा ताऱ्याची किरण शोषणार. किती अंतरावरून ते शोषतो, किती प्रमाणात शोषतं, त्याला किती पैलू आहेत आणि ते आपल्या शरीरात किती प्रमाणात पाठवणार, यावरून त्याचे कॅरेट्स, त्याची कॅपॅसिटी आणि त्याची किंमत ठरते. आणि शास्त्रीयदृष्ट्या हे बरीच साधनं आहेत, त्यातून हे सिद्ध झालेलं आहे की रवीची किरणं हे माणिक शोधतं, त्याच्यामुळं आपल्या शरीरात पाठवतं. तसं इतर ग्रहांचे ठरलेले आहेत. हा त्याला पर्याय करता येऊ शकतो. मग जर तुमच्या कुंडलीमध्ये तुमचे बाकीचे रेज कसे आहेत, तुम्ही करोडपती बनू शकता का, तुम्ही धनवान बनू शकता का, किंवा इतर काय तुम्हाला जर त्या कुंडलीमध्ये सुधारणा करायची आहे का, हे जर तुम्हाला करायचं असेल तर केवळ तुमच्याकडं आवश्यक 3 गोष्टी असल्या पाहिजेत. एक तुमची जन्मतारीख, दुसरं जन्मवेळ आणि जन्म ठिकाण. तेवढं तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा. तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यास मी निश्चित मदत करेन. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9755557446. धन्यवाद.